28 ऑगस्टला यंदा आलेली आहे राखी पौर्णिमा अर्थात रक्षाबंधन. पण या दिवशी नक्की राखी बांधण्याचा शुभमुहूर्त काय असणार आहे? भद्रा काळ कधी आहे? कारण राखी बांधताना भद्रा काळ टाळावं असं म्हटलं जातं. त्याचबरोबर यंदा राखी पौर्णिमेला चंद्रग्रहणसुद्धा आहे. त्याचा राखी पौर्णिमेवर कसा परिणाम होणार आहे किंवा होणार आहे का? कुठल्या गोष्टी आहेत ज्या करू नये? या सगळ्याबद्दल या एकाच व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती आज आपण बघणार आहोत. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता सगळ्यात आधी पहिला मुद्दा घेऊया, तो म्हणजे खंडग्रास चंद्रग्रहणाचा. राखी पौर्णिमेवर काय परिणाम होणार आहे? 28 ऑगस्टलाच खंडग्रास चंद्रग्रहण आहे आणि 28 ऑगस्टलाच राखी पौर्णिमा आहे. मात्र हे खंडग्रास चंद्रग्रहण भारतातून दिसणार नाही. भारतात दिसणारच नसल्यामुळे वेदादी नियम पाळण्याचं सुद्धा कुठलं बंधन नाही. म्हणजेच थोडक्यात काय तर भारतात हे चंद्रग्रहण दिसत नसल्यामुळे त्याचा कुठलाही परिणाम राखी पौर्णिमेवर होणार नाही. त्यामुळे भाऊ बहीण आनंदाने निर्विघ्न राखी पौर्णिमा साजरी करू शकतात. आता दुसरा महत्त्वाचा प्रश्न की भद्रा काळ राखी पौर्णिमेच्या दिवशी येत असतो. कधी तर तो भद्रा काळ जर आला तर राखी बांधू नये, त्या काळामध्ये कुठलंही शुभकार्य करू नये असं म्हणतात. तर मग यंदा तो राखी पौर्णिमेला आहे का आणि असेल तर कधी आहे? तर या प्रश्नाचं उत्तर असं आहे की यावर्षी भद्राचं सावट राखी पौर्णिमेवर नाही. या दिवशी सूर्योदयापूर्वीच भद्रा काळ संपत असल्यामुळे राखी बांधण्यासाठी भद्राचं कोणतंही सावट नाही. बहिणी दिवसभरात कोणत्याही शुभमुहूर्तावर भावाला राखी बांधू शकतात. धार्मिक मान्यतेनुसार भद्रा काळात राखी बांधणं पूर्णपणे वर्ज्य मानलं जातं आणि मग त्यामुळे प्रश्न निर्माण होत असतो. पण यावर्षी भद्रा काळ सूर्योदयापूर्वीच संपत असल्यामुळे भद्रा काळाचंही कोणतीही अडचण किंवा कोणतीही समस्या, कोणतेही विघ्न राखी पौर्णिमेवर नाही. म्हणजे चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही, भद्रकाळ पण आधी संपून जाणार आहे. मग राखी कधी बांधायची? तसं तर दिवसभरात तुम्ही कोणत्याही शुभमुहूर्तावर तुमच्या भावाला राखी बांधू शकता. पण त्यातही भावाला राखी बांधण्यासाठी त्याच्या आयुष्यात सुखसमृद्धी यावी, यश लाभावं यासाठी 3 सुवर्ण शुभमुहूर्त सांगितलेले आहेत. कोणते आहेत बरं ते शुभ मुहूर्त? चला तर मग बघूया. पहिला सकाळचा शुभमुहूर्त आहे तो म्हणजे सकाळी 6:36 पासून ते सकाळी 9:45 पर्यंत हा एक शुभमुहूर्त आहे. आता अनेक जण म्हणतील की एवढ्या सकाळी नाही जमायचं. जर सकाळी नाही जमले तर आपला दुसरा अभिजित मुहूर्त आहे, त्या मुहूर्तावर सुद्धा तुम्ही राखी बांधू शकता. तो मुहूर्त आहे दुपारी 12:03 पासून तर दुपारी 12:53 पर्यंतचा. आता या अभिजित मुहूर्तामध्ये जर तुम्ही राखी बांधू शकत नसाल तर अजून एक शुभ मुहूर्त आहे, तो आहे संध्याकाळचा. तर संध्याकाळी 7:43 पासून ते रात्री 9:30 पर्यंत असणार आहे. अशा या 3 शुभ मुहूर्तांमध्ये कधीही तुम्ही तुमच्या भावाला राखी बांधू शकता. आता आपण शुभ मुहूर्त बघितले, तर आता तुम्हाला एक प्रश्नही पडला असेल की या दिवशी राहू काळ असतो, तो नेमका कधी आहे? तर मंडळी, या राहू काळाची वेळ तुम्हाला टाळायची आहे. आता रक्षाबंधनाच्या पूजेच्या दिवशी राखी बांधण्यासाठी राहू काळ अशुभ मानलेला आहे. तर मग राहू काळची वेळ कोणती आहे?
तर सकाळी 10:53 ते दुपारी 12:02 हा राहुकाळ आहे. शास्त्रानुसार राहुकाळात कोणतेही मंगल किंवा शुभ कार्य केलं जात नाही. त्यामुळेच सकाळी 10:54 तर दुपारी 12:02 जो काळ आहे तो राखी बांधण्यासाठी टाळावा. हा 1-1.5 तासाचा काळ सोडला तर तुम्ही इतर वेळी राखी आनंदाने भावाला बांधू शकता. इथे ना आणखीन एक महत्त्वाची गोष्ट सांगावीशी वाटते की अनेक जण आपल्या भावासाठी ना रुद्राक्षाची राखी खरेदी करतात. पण बहिणींनो, रुद्राक्षाची राखी भावासाठी खरेदी करण्याआधी तुम्हाला ज्योतिषांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. कारण रुद्राक्ष वापरण्याचेही नियमसुद्धा असतात. ते नियम आपल्याकडून पाळले गेले नाही तर त्या रुद्राक्षाचा अपमान होतो आणि हवा तसा परिणामही मिळत नाही. म्हणूनच भावासाठी रुद्राक्षाची राखी खरेदी करू नका. त्याऐवजी तुम्ही तुमच्या भावासाठी राखी जशी आवडेल तशी घ्या, पण त्यात रुद्राक्ष नको. तर मंडळी, आज आपण या व्हिडिओमध्ये राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त बघितला. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.